नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. महाराष्ट्रातील राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा दिलासादायक निर्णय घेतला असून आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे हप्ते आता एकाच वेळी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या निर्णयामुळे महिलांच्या बँक खात्यात थेट ₹3000 जमा होणार आहे. आता आपण यामध्ये बघणार आहोत की किती तारखेला जे पैसे आहे ना ते जमा होणार आहे. आपल्याला गुढीपाडव्याला हे गिफ्ट भेटणार आहे का? का त्यानंतर पैसे भेटणार आहे? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत आणि त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या महिलांना इथे पैसे भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाही ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र का? राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे सुरू ठेवली आहे. काही तांत्रिक कारणामुळे किंवा प्रशासकीय नियोजनामुळे अनेकदा हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला जातो. यावेळी गुढीपाडवा आणि इतर सणासुदीचा काळ लक्षात घेता महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे मानधन एकत्रित देण्याचे नियोजन सरकारने केलेले आहे. आता जो हप्ता आहे हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे ते आता इथे आपण बघणार आहोत. आपल्याला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित हप्ता 20 मार्च ते 25 मार्च 2026 या कालावधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. शासनाकडून डीबीटी प्रक्रियेद्वारे हे जे पैसे आहे ना हे जमा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला हे ₹3000 भेटणार आहे. या एकत्रित हप्त्याचा लाभ सर्वच महिलांना मिळणार नाही, तर काही त्यांना अटी ज्या आहे ना त्या पूर्ण कराव्या लागणार आहे. त्यामध्ये पात्र लाभार्थी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ज्यांना यापूर्वी हप्ते भेटलेले आहे, म्हणजे ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्याचे हप्ते भेटलेले आहेत, त्यांना हा जो हप्ता आहे हा ₹3000 हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे. त्यानंतर ई-केवायसी पूर्ण असणे. ज्या महिलांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत, त्यांना सुद्धा हा हप्ता देण्यात येणार आहे. त्यानंतर आधार लिंक बँक खाते, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि त्यांचे खाते ॲक्टिव्ह आहे, त्यांना सुद्धा हे पैसे जमा होणार आहे. परंतु ज्यांचं आधार लिंक नसणार आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे ना, ते जमा होणार नाही. त्यामुळे आधार लिंक करणे इथे गरजेचं आहे. आता त्यानंतर पैसे न मिळण्यास काय करावे? जर तुम्हाला पैसे भेटले नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. जर तुमच्या गावातील इतर महिलांना पैसे मिळाले आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर तुम्हाला काही गोष्टी चेक कराव्या लागणार आहे. बँकेत जाऊन ई-केवायसी करा. अनेकदा बँक खाते डोरमॅट झाल्यामुळे पैसे परत जातात. बँकेत जाऊन तुम्हाला केवायसी अपडेट इथे करायची आहे. त्यानंतर डीबीटी तपासा. तुमच्या खात्याचे डीबीटी ऑप्शन ऑन असल्याचे बँकेला खात्रीपूर्वक तुम्हाला विचारून घ्यायचे. त्यानंतर अंगणवाडी सेविकाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. काय होते की अर्जात काही त्रुटी असेल अंगणवाडी सेविका तुम्हाला इथे मदत करू शकतात. जर हे सगळे जर केलं तुम्ही तर तुम्हाला 100% ते फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे एकत्रित ₹3000 तुमच्या अकाउंटमध्ये इथे येणार आहे. 20 ते 25 मार्चच्या दरम्यान इथे आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे ते जमवणार आहे. गुढीपाडव्याला आपल्याला पैसे भेटण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण की उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आज जर जी-आर निघाला सुद्धा तरी 2 ते 3 दिवस पैसे येण्यास लागतात आणि त्यामुळे काय होतं की गुढीपाडव्याला सगळ्याच बहिणींना इथे पैसे भेटणार नाही. त्यामुळे सरकार इथे असा निर्णय घेऊ शकते की गुढीपाडव्याच्या नंतर इथे पैसे देण्यात येऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.